हे 8-10 वांगे आपण असे मध्ये चिरून घेतलेले आहेत. पाण्यात टाकून घेतलेले आहेत काळी पडतात म्हणून. बिना कांदा लसूण भरली वांगी करण्यासाठी हे साहित्य लागणार आहे. हे 2 चमचे तिळाचं कूट घेतले, हे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, हे 1.5 टेबलस्पून लाल तिखट घेतले, हे 2 टेबलस्पून सुकं खोबरं, कोथिंबीर आणि आलं हे मिक्सरमध्ये जरा असं पाणी घालून पेस्ट करून घेतले, बारीक करून घेतले. हे चिंचेचा कोळ आहे 2 टेबलस्पून, चवीनुसार मीठ आहे. आता एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, धना जिरा पावडर, गरम मसाला, तिखट, खोबरं आणि लसूण, हे खोबरं आणि आलं, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची, त्यात थोडी कोथिंबीर घालायची आणि थोडी वरून टाकायला ठेवायची. यामध्ये हे चिंच आणि गुळचं पाणी घालायचं आहे. आता हे मिक्स करायचं आहे. थोडं लागलं तर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये भागलं तर या पाण्यातच मिक्स करायचं आहे. तेव्हा हे एवढंच पाणी बास होतं याला. एक ताट घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे वांग्यामध्ये हा मसाला सगळा भरून घ्यायचा आहे. असा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. आता ही वांगी आपण सगळी भरून घेतलेली आहेत आणि हा थोडा मसाला शिल्लक ठेवायचा आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 1 पाव वाटी तेल घालायचं आहे. आता तेल कढलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. आता मोहरी तडतडली की गॅस जरा मंद करायचा आहे, मध्यम. आणि हा जो मसाला उरलेला आहे तो मसाला यात घालायचा. मसाला असा 1 मिनिटभर परतायचा आहे तेलामध्ये. मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये ही वांगी आहेत, ती वांगी घालायची. आता हे वांगी घातले, गॅस मंद करायचे आणि हे झाकण ठेवायचे आणि ह्याच्यावर पाणी ओतायचे. पाणी ओतायचे आणि 10 ते 12 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये एक 2-3दा अशी ती वांगी उलटी पालटी करून हे गरम पाणी झालेलं थोडं थोडं टाकायचं. असं हे आपण एक ग्लासवर 2 वाट्या पाणी ओतलेलं आहे आणि आता मंद गॅसवर हे शिजू द्यायचं आहे. आता एक 2 ते 3 मिनिटांना मी हे हलवून घेतलेलं आहे. त्याच्यातलं पाणी गरम झालं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे. असं करत करत आपण आता हे एकदा हलवून मी पाणी घातलेलं आहे थोडं. आता असं एक 2-3दा करायचं आहे.
तर आता मी हे तिसऱ्यांदा वांगं हलवते. हे बघा. आता हे वांगं शिजलेलं आहे. हे बघा. तुम्हाला जर ह्याला गाळ पाहिजे असेल तर अजून गरम पाणी घाला, नसेल तर आता हे वांगं शिजले. आता आपली वांगी शिजलेली आहेत, त्याच्यावर आपण कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. बघा मंडळी, आपल्या घरच्याच पद्धतीची बिना कांदा लसूण भरली वांगी तयार आहेत. गरम गरम भाकरी, फुलके आणि साध्या भातासोबत ही एकदम स्वादिष्ट लागतात. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा वांगी तुम्ही कशी बनवतात. आणि गीताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.